त्यानंतर मुंबईतली एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। सुनील राऊत यांची भूमिका शिवसेनेचीच असल्याचं शिवसेनेच्या सूत्रांकडून माहिती मिळते। भूमिकेसंदर्भात फिरवले जाणारे मेसेज चुकीचे असल्याचं सुद्धा सुनील राऊत यांनी स्पष्ट केलंय। माझी भूमिका अधिकृत असल्याचं सुनील राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। ईशान्य मुंबईमधून जर किरीट सोमय्या यांना उमेदवारी भाजपने दिली तर त्यांच्या विरोधामध्ये आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं सुनील राऊत यांनी स्पष्ट केलेलं होतं। मात्र ही पक्षाची भूमिका नसल्याचं सुद्धा काल स्पष्ट झालं होतं। मात्र अधिकृतरित्या ही पक्षाची भूमिका आहे, माझी भूमिका अधिकृतच असल्याचं सुनील राऊत यांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळे भूमिकेसंदर्भात फिरवले जाणारे मेसेज चुकीचे असल्याचं सुद्धा सुनील राऊत यांनी स्पष्ट केलंय। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, नेमकं खरं काय यातलं? खूप मोठी एक राजकारण ह्याच्या मागे आपल्याला दिसून येतं। जसं आपण काल बघितलं, काल काही मेसेज जे आहे ते पत्रकारांना देण्यात आले होते की किरीट सोमय्या यांच्या संदर्भात सुनील राऊत यांनी व्यक्त केलेली आणि घेतलेली भूमिका ही अधिकृत नसल्याचं, उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचं, म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावानिशी असे मेसेज काही पत्रकारांना देण्यात आले। तशा बातम्याही झाल्या, मात्र ती बातमी आता खोडून काढण्यात आलेली आहे। स्वतः शिवसेनेचे आमदार जे सुनील राऊत त्यांनी या संदर्भात अधिक माहिती दिलेली। त्यांनी स्वतःच्या नावासह आज सांगितलं की हा संपूर्ण गमतीशीर प्रकार आहे। उद्धव ठाकरे शिवसैनिकांचे दैवत असून त्यांचा अपमान करणाऱ्यांना ईशान्य मुंबईतील हजारो शिवसैनिकांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि सुनील राऊत आणि तिथल्या शिवसैनिकांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेवरती ते अजूनही ठाम असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यांनी जे प्रसिद्धीपत्रक काढलेलं एकूण त्यामध्ये त्यांनी तसं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। शिवसेनेची ही भूमिका अधिकृत नाही असे जे सांगत आहेत त्या शिवसैनिकांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच अपमान करत आहे, म्हणजे जेणेकरून काल ज्यांनी मेसेज फिरवलेला आहे अशा प्रकारे की ही उद्धव ठाकरेंची अधिकृत भूमिका नाही, तेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अपमान करत आहेत असं वक्तव्य करून असे मेसेज फिरून असं स्पष्टपणे त्यात म्हटलेलं आहे। त्यामुळे शिवसैनिक असा हा जो अपमान आहे तो सहन करणार नाही। अन्यायाविरुद्ध लढण्यास अधिकृत किंवा अनधिकृत भूमिका असूच शकत नाही, अशी भूमिका ठामपणे शिवसेनेचे विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांनी घेतलेले। सुनील राऊत हे किरीट सोमय्या यांना जर उमेदवारी भाजपने कायम ठेवली तर त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून दाखल करण्याचं असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले। त्यावरून एकूणच शिवसेनेच्या पक्षांतर्गत म्हणून किंवा जे विरोधक आहे जे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावानिशी उल्लेख करून अशा प्रकारे बातम्या पसरवतात, त्यांना एक प्रकारे सज्जड दम देखील दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी उदय, त्यामुळे कुठेतरी शिवसैनिकांचा किरीट सोमय्या यांच्या विरोधातला राग काही थंड व्हायचं नाव घेत नाही। धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर जाणार आहोत कल्याणमध्ये। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं पारडं जड असल्याचं मानलं जात आहे। मागील निवडणुकीमध्ये शिंदे 2.5 लाख मतांनी निवडून आले। या निवडणुकीमध्ये त्यांचं मताधिक्य देशात सर्वात जास्त असेल असा दावा युतीकडून केला जातोय। बघूया एक रिपोर्ट। कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची बाजू भक्कम आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे हे पालकमंत्री, त्यांची राजकीय खेळी आणि जिल्ह्यातलं वाढतं राजकीय वजन विजयात महत्त्वाचं ठरतंय। त्या बळावर सहज विजय मिळेल असा दावा केला जातोय। 5 वर्षात अनेक समाजोपयोगी कामं त्यांनी केली, संसदेमध्ये आवाज उठवला, प्रत्येक प्रश्न मांडले आणि गोरगरीब सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोहोचले। अनेक गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिलाय। कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीसाठी सोपी लढाई असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनीही व्यक्त केलंय। निवडणुकीचे निकाल लागतात तेव्हा सर्वाधिक मतं घेऊन येणारा कोण खासदार आहे त्याचं एक निश्चितच अप्रूप असतं, त्याचं एक महत्त्व असतं। मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर विजयी होण्याचा विश्वास श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला। तर विधानसभेसाठी इच्छुक असताना लोकसभेचं तिकीट दिल्यानं आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील कितपत लढत देतील अशी चर्चा सुरू झाली आहे। आम्ही ह्या कल्याण लोकसभेमध्ये यावेळेस डेव्हलपमेंट अजेंडा घेऊन जाणार आहे आणि हा मतदारसंघ जर आपण पाहिला तर नेहमीच युतीवरती प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे आणि यावेळेसही मोठ्या फरकाने हा मतदार जो आहे या कल्याण लोकसभेवरती युतीचा उमेदवार जो आहे तो निवडून देणार आहे। 33,000 महिला बचत गटांचं जालं मी पेरलेलं आहे। सर्व माता भगिनी माझ्या बरोबर आहे, महिला शक्ती माझ्या पाठीमागे आहे आणि त्या शक्तीच्या जोरावरच मी लोकसभेची निवडणूक लढवित आहे। निवडणुकीचं प्राथमिक चित्र तरी युतीच्या पथ्यावर पडणार आहे, मात्र पुढे प्रचारात कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतात यावर निवडणुकीचं चित्र बदलू शकतं। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण।